चला थोडी शांतता राखा विनंती आपल्याला देखील. दोन बॅट्समन गेलेत मैदानावरती. चला एकदा जोरदार टाळ्या होत्या दोन्ही बॅट्समनसाठी. चांगले इनिंग दोन बॅट्समनकडून पाहायला मिळेल. त्याचबरोबर त्यांच्या समोर एक युद्ध करण्यासाठी खऱ्या अर्थानं दोन हात करण्यासाठी 11 खेळाडू खरं तर मैदानावरती या ठिकाणी झाले सज्ज. मॅचला स्टार्ट केली जाईल. मॅच स्टेजची शेवटची मॅच सर्वांच्या भेटीला अंजप आणि अंतरट या दोन संघादरम्यान केली जाईल. मॅचला स्टार्ट दिनेश गोलंदाज येईल या ठिकाणी. मिलिंद आणि त्याच्या समवेत महेशची जोडी आपल्याला पाहायला मिळते. लेफ्ट हँडेड बॅट्समन मैदानावरती कधीही डावखोर आहे त्याचा बॅट्समन हा घातक आहे आणि त्याचबरोबर विस्फोटक म्हणून या खेळाडूकडे अधिक बघितलं जातं. पण त्या खेळाडूची कामगिरी किती चांगली होती पाहणं महत्त्वाचं आहे. कनेक्टिव्हिटी कनेक्शन एलिव्हेशन बॅक साईडला आला पंच केलं बॅक फुटवर येऊन बॉलला फेकलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावसंख्येसाठी येतो षटकार. पहिल्याच बॉलवरती आक्रमकता धारण केली आहे खऱ्या अर्थानं. पहिल्याच बॉलवरती केला अटॅक. प्रहार चढवला पहिल्या बॉलवरती आणि या बॉलचा समाचार घेतला खरं तर आणि बॉल गेलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकारासाठी. 6 धावा. 6 धावसंख्या धावपळाकडे लागली जाते. पहिला दिवस स्पर्धेचा खूप चांगला मॅच आपल्याला पाहायला मिळाला. आजच्या दिवसामध्ये कोणत्याही प्रकारचा गडबड गोंधळ नव्हता खऱ्या अर्थाला मॅच पाहायला मिळाल्या. शेवटची मॅच स्टेजच्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पहिली सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. कोल्हारी टीमने चांगली झुंज दिली आपण पाहाल. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच गेली. एक चेंडू 5 धावसंख्येची गरज असताना खेळाडू देखील बाद झाला आपल्याला पाहायला मिळालं. ती देखील लढत खूप चांगली झाली. त्यानंतर ज्या 2 लढती झाल्या त्या एकतर्फी मानायला काही हरकत नाही आहे खरं तर. लेगवरती बॉल पडला जातोय. पंचांकडे अपील केली जाते. लेग बिफोर द विकेटची डॉट बॉलची सांगता. षटकार आला त्यानंतर आली वाईट. त्यानंतर डॉट बॉल आला. 7 धावसंख्या धावपळकडे आता येऊन पोहोचली. षटक रचना पहा खूप सुंदर आपल्याला पाहायला मिळते. फर्स्ट स्लिप त्यानंतर सेकंड स्लिप यष्टीरक्षक. त्यानंतर गलीमध्ये खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर कव्हर रिझनमध्ये स्क्वेअर लेग रिझनमध्ये मिड ऑन मिड ऑफमध्ये त्याचबरोबर डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये खेळाडू पाहायला मिळतो. अगदी हलक्या हाताने बॉलला फ्लिक केलंय. बॉल थांबत नाहीये. बॉल गोळीच्या वेगानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावसंख्येसाठी. अशी फलंदाजी जर चालू राहिली ना का धावपळक देखील तितकं चांगलं प्रगतीपथ देखील तितकं चांगल्या उंचीच्या दिशेने एक आलेख एक ग्राफ म्हणायचं झालं तर तो उंच गाठत असतो. 6 चेंडूंमध्ये 3 मोठे फटके आणि एखाद्या बाकी 3 चेंडूंवरती एखादी दुहेरी धावसंख्या. 17 ते 18 धावसंख्येचे षटक रचना खऱ्या अर्थानं एक जमा होते खरं तर. दिनेश पहिल्या बॉलवरती षटकार नंतर विकेट. डॉट बॉल मग आलाय चौकार. वाईट बॉल आला क्षमा असावी. हा देखील डॉट बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. 2 डॉट बॉल आले त्या ठिकाणी. एक षटकार एक चौकार आलाय. धावा झाल्या धावपळकावरती तब्बल 11. एक अतिरिक्त धावसंख्या आहे यामधील. पहिल्या षटकामध्येच एक अतिरिक्त बॉल पाहायला मिळाला. मास्टरची शेवटची मॅच. एकीकडे अंतरट 2 हात करतोय तर दुसरीकडे त्यांना फायटिंग करतोय अंजप टीम. दोन्ही टीम चांगल्या आहेत खरं तर. पुन्हा एकदा दिनेश बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉल दिला. कन्वर्ट केला. याला स्लीप आणि पॉईंटच्या मधून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावसंख्येसाठी 1 बाउन्स चौकार. हा कॉपी बुक स्टाईलचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. क्रिकेटमध्ये पुस्तकी फटका म्हणून या चेंडूची अगदी आपण सातत्यपूर्वक या चेंडूकडे पाहत असतो. लेफ्ट हँडेड बॅट्समन म्हटलं तर या खेळाडूच्या रडारमध्ये बॉल आला तर तो बाउंड्री लाईनच्या बाहेरच आणि अन्यथा पॉवर प्लेच्या आतमध्ये झेल या खेळाडूची. चौकाराच्या साह्याने धावपळक मात्र जाऊन पोहोचलं ते तब्बल 15 या आकड्यावरती. 15 धावसंख्या धावपळावरती लागली जाते. दिनेश गोलंदाज आहे. आक्रमण चढवलं खरं तर. 2 क्षेत्ररक्षक 38च्या बाहेर 38च्या आतमध्ये 9 क्षेत्ररक्षक आपल्याला प्रतिबंधनामध्ये जोडताना पाहायला मिळतात. उंच गुरा फटका यष्टीरक्षक जज करतो या ठिकाणी. सेकंड अटेम्प्टला झेल पकडली. खेळाडू हिलबाद खूप चांगली बॅटिंग केली खरं तर. कमी चेंडूंमध्ये जास्त धावसंख्येचा मात्र त्यांनी धाव घेतली. 6 चेंडू खरं तर वरती खेळाडू आणि धावसंख्या मात्र वैयक्तिक जमवली तब्बल 14 आणि संघाची जर विचार केली तर धावसंख्या जाऊन पोहोचले. 6 चेंडूंच्या एक षटक संपलं या ठिकाणी. 18 चेंडूंचा उर्वरित खेळ बाकी असताना 6 चेंडूंचा खेळ संपला. पहिलं जे पॉवर प्लेचं षटक होतं P1चं षटक त्या षटकाचा खेळ या ठिकाणी मात्र संपुष्टात आलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 15 या आकड्यावरती. 15 धावसंख्या एक अतिरिक्त आपल्याला पाहायला मिळते. याच्यामध्ये खूप चांगली बॅटिंग म्हणावी लागेल. कमी चेंडूंमध्ये जास्त धावसंख्या जमवली. उर्वरित जे वैयक्तिक
जे त्याचं काम होतं पर्सनल वर्क मैदानाचं, तर त्याने कंप्लीट करून मैदानातून तो तंबूच्या दिशेने आता परतला. खरं तर थोडी घाई झाली, कनेक्ट झाला नाही हवा तसा बॉल, आणि त्याचं प्रत्युत्तर यष्टीरक्षकानं मैदानावरती पकडलेली झेल आणि परतीचा प्रवास करावा लागला खरं तर महेशला. न्यू बॉलर विजय बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय. द्वितीय षटक आपण पाहाल या ठिकाणी टीमकडून वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो खरं तर विजय गोलंदाज पाहायला मिळतोय. न्यू बॅट्समन मैदानावरती दाखल झाला आहे अनिल आणि मिळून ही जोडी दोन्ही फ्रेश बॉल खेळण्यासाठी खऱ्या अर्थानं तयार आहेत, कारण की 6च्या 6 बॉल महेश खेळला मैदानावरती. त्यानंतर नॉनस्ट्राईक एंडवरती मिलिंद जशाचा तसा राहिला. खरं तर आता अनिल बॅट्समन मैदानावरती दाखल झाला आहे. विजय बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉस बॉल कन्वर्ट केलाय, त्याला स्लॉटमध्ये येऊन प्लॉटमध्ये पाठवलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पहा थोडंसं खेळाडू फ्रंट फूटवरती आला आणि बॉलला फुलटॉस करून घेतलं. खरं तर कदाचित पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न जर झाला असता तर थोडं चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं आपल्याला. कमरेच्या खालून बॉल खरं तर उचलला बॅट्समननं आणि थोडी ताकद देखील पाहायला मिळाली आणि टेक्निशियन फटका म्हणावा लागेल खरं तर षटकाराला या बॉलवरती. पहिल्याच बॉलवरती घेतलेला समाचार लाईन लेंथ थोडा भरकटला आहे आता पहिल्या बॉलवरती मार आल्यानंतर. वाईट बॉल, अंपर कॉल वाईट आणि एक अतिरिक्त धावसंख्येने प्रगतीपथाला बढती मिळेल आणि धावपळपत्र जाऊन पोहोचेल तब्बल 22 आकड्यावरती. समान आकडा धावपळकरती लागला जातो. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये दुसऱ्या षटकाची सुरुवात आणि मध्यंतरापर्यंत पोहोचत असताना 22 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. लॉंग द कार्पेट क्रिकेटमधील कॉपी बुक स्टाईल पुस्तकी फटका एक धाव. या चेंडूंना खरं तर प्राधान्य देणं गरजेचं आहे, कारण की 24 चेंडूंवरती आक्रमण करणं बॅटिंगसाठी थोडं कठीण असतं, पण त्या चेंडूंवरती जर अडथळे येत असतील ते कदाचित एकेरी दुहेरी धावसंख्येला प्राधान्य देणं खऱ्या अर्थानं खूप गरजेचं असतं. आणि तेच मैदानावरती आपण पाहिलं की अगदी हलक्या पळीनं केलं की कदाचित या चेंडूवरती आपण थांबण्यापेक्षा डॉट बॉल जाण्यापेक्षा एखादी धाव आपल्या संघासाठी खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाची ठरते. आणि तीच भूमिका बजावत खऱ्या अर्थानं एक धाव आली आहे. लेफ्ट हँडेड बॅट्समन पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. अनिल बॅट्समन गेला. खरं तर जो लेफ्ट हँडेड बॅट्समन आपण महेश पाहिला बाद झाला आणि त्यानंतर आता अनिलला पाठवलं जातं, तो देखील लेफ्ट हँडेड बॅट्समन. मैदानात डोकेदुखी किचकट असतो बॅट्समन खऱ्या अर्थानं, हा घातक ठरतो, विस्फोटक असतो. पण प्रयत्न किती करतो आता अनिल संघासाठी हे पाहणं देखील आता खूप महत्त्वाचं असणार आहे. धावफलकाचा विचार केला, धावा येऊन पोचल्यात तब्बल 23 रन, लॉस ऑफ द 1 विकेट. 23 धावा धावफलकावरती आता येऊन पोचल्यात. विजयला यश लाभलं, त्यानंतर क्षमासावी दिनेशला जे यश लाभलं शेवटच्या बॉलवरती, त्यावरती थोडासा का होईना प्रेशर क्रिएट झाला मैदानावरती. आता हे म्हणायला हरकत नाही आहे, समोरून बॉल उडवलाय, पंचांकडे जरूर वाईटची अपील केली जाईल. गोलंदाजाला सांगा, पंच गोलंदाजाला. एले गंपरकडे बाईटची अपील केली आणि त्यानंतर उपपंचांनी सांगितलं 1 बाउन्स. डॉट बॉल पहा, जो आधीचा बॉल पडला ना या बॉलच्या आधी, खरं तर दोन्ही टीमला आणि षटकाच्या प्रत्येक बॉलरला ही एक बेनिफिट असतो. समोरून नाकाच्या समोरून बॉल उडवायचा, पंचांकडून फक्त तुम्हाला एक वॉर्न येते, एक बॉल सेफ निघून जातो. खरं तर प्रत्येक गोलंदाजाचा फुल टॉस बॉल होता, कन्वर्ट करता आला नाही, पण तितक्याच ताकदीचं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. विकेट लागली जाते. विकेट क्रमांक 2 मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू या ठिकाणी होईल बाद. चोवीस धावसंख्या धावपळकरती आता मात्र येऊन पोचली. 2 गडी या ठिकाणी झालेत बाद. 24 धावा धावपळकाचा विचार केला, 24 येऊन पोचल्या. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तृतीय षटक आपल्याला पाहायला मिळालं या ठिकाणी. शेवटचा बॉल बाकी असेल हे षटक संपण्यासाठी. थोडी घाई केली खरं तर अनिलने मैदानावरती, थोडी रनिंग फास्ट घ्यायला हवी होती.
2 धावसंख्या अगदी इझी कंप्लीट आणि एकदम किचकट म्हटलं आणि थोडी चपळी वापरली असती, युक्ती वापरली असती, चपळता वापरली असती तर तिसरी धाव देखील सहजरित्या कंप्लीट झाली असती मैदानावरती. कारण की 3-3 खेळाडू सोडून बॉल आपण पाहिले की फर्स्ट स्लिपमधून बॅक साईडला जाताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बॉलर स्टार्ट आपल्याला पाहायला मिळतोय अलॉंग द कार्पेट. एकदा पुन्हा एकदा कंप्लीट होताना पाहायला मिळते. षटक समाप्ती एका आकड्याने आपल्याला पाहायला मिळते. 25 रन लॉस ऑफ द 2 विकेट्स. 2 गड्यांच्या मोबदल्या 25 धावसंख्या धावपळ करते आता मात्र येऊन पोहोचल्यात. या षटकाचा जर विचार केला तर 10 धावा आणि 1 विकेट खरं तर आली पहिल्या षटकामध्ये. P1च्या षटकामध्ये जर विचार केला आपण तर धावा आल्या तब्बल 15 आणि 1 विकेट खरं तर आपल्याला पाहायला मिळाली. रनआउटची विकेट बॉलरच्या खात्यामध्ये जात नाही खरं तर. 2 षटके या ठिकाणी मात्र संपलीत. 12 चेंडूंचा खेळ संपलाय. धावपळ करती धावा येऊन पोहोचल्या त्या तब्बल 12.50च्या सरासरीने 25 या आकड्यावरती 25 धावसंख्या धावपळ करती लागली आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी. या स्पर्धेसाठी मेहनत घेणारे आमचे सगळे स्वयंसेवक या स्पर्धेचे नरेश दुर्गे, त्याचबरोबर प्रेम दुर्गे, रोहिदास शिनारे, त्याचबरोबर संपूर्ण त्यांची टीम खरे तर ही स्पर्धा घडवण्यासाठी त्यांचे हातभार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले. खूप मेहनत घेतात या स्पर्धेसाठी. खूप चांगला बॉल चकमक होती खरं तर क्षेत्ररक्षक आणि चेंडूमध्ये. 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट केल्यात. नरेश दुर्गे, त्याचबरोबर रोहन शिनारे, प्रमोद बागीत, प्रेम दुर्गे, सागर दुर्गे, त्याचबरोबर मयूर दुर्गे, जितेश दुर्गे, विशाल दुर्गे, गणेश दुर्गे, विवेक दुर्गे, विनोद दुर्गे, सुशांत बागीत, जय दुर्गे, लोमेश दुर्गे आणि विकी शिनारे यांनी घेतलेली खरं तरी ही मेहनत आपण सर्वच जण पाहतोय खऱ्या अर्थानं. आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यामागे ते सर्वच जण झटतायत. आता डॉट बॉल आला या ठिकाणी. डॉट बॉलच्या साह्याने धावपळक मात्र सिरवलं जाईल. तब्बल 27 आकड्यावरती 27 धावसंख्या धावपळ करती लागली जाते. बॉलर आपण पाहतो या ठिकाणी विघ्नेश बॉलर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. फुलटॉस बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. तो देखील क्षेत्ररक्षकाने अडवला शेवटच्या क्षणी. एकच धाव आहे. धावसंख्येत एक आकड्यानं बदल केला जाईल. 8 धावपळक मध्ये दम पोहोचेल ते तब्बल 28 आकड्यावरती 28 धावसंख्या धावपळ करती मात्र लागली जाते. गावदेव चषक आयोजित आपण पाहत या ठिकाणी गावदेव क्रिकेट संघ नेवाळी यांच्या सौविध्य विद्यमानानं भरवण्यात आलेली ही स्पर्धा आपण पाहतो. 2024चं पर्व 4थ्या पर्वामध्ये पदार्पण करते नेवाळीकर आणि हे 4थं पर्व आहे खरे तर या स्पर्धेचं त्यांचं. आणि तितक्याच ताकदीचं आयोजन त्यांचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. खूप चांगला बॉल, उंची जास्त आहे आणि लांबी देखील तितकीच चांगली आपल्याला पाहायला मिळाली. बॉल थांबत नाही. या बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावसंख्येसाठी येतोय षटकार. उतुंग फटका आला या बॉलवरती. असं वाटतंय की आता टोलेबाजीला खऱ्या अर्थानं सुरुवात होती की काय. षटकार आला. षटकाराच्या साह्याने धावफळक मात्र दम पोहोचेल ते तब्बल 34 या आकड्यावरती 34 धावसंख्या धावफळकावरती आपल्याला पाहायला मिळते. हा देखील खूप चांगला फटका आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. कव्हरमध्ये बॉल एकदा या ठिकाणी मात्र कंप्लीट केली जाईल. धावसंख्येत 35 धावसंख्या धावपळ करती लागली जाते. हंबरपाडा टीमने खरं तर खूप चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. शेवटच्या क्षणी सुशांतची बॉलिंग. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. 5 जल्लोष होतोय खऱ्या अर्थानं. प्रोत्साहित केलं जातं टाळ्यांनी. खरं तर बॅट्समनला 4 धावसंख्येने प्रगतीपथाचा थोडा नक्षा बदलेल. 39 धावसंख्या धावपळ करते आता मात्र लागली जाते. धाबा यायला आता सुरुवात झाली. खऱ्या अर्थानं काम केलं. खरं तर सुरुवात केली महेशनं जास्त धावसंख्या जमवायची कमी चेंडूंमध्ये आणि त्यानंतर सुरुवात केली खरं तर मिलिंदने देखील आणि अक्षय आता त्याला साथ देतो. दोन्ही खेळाडू एकमेकांच्या साथीनं सोबत राहून खरं तर आता संघाला पुढे नेण्याचा प्रयत्न दोन्ही खेळाडूंचा चालू आहे.
अंजप आणि अंतरट हे दोन संघ आपण या ठिकाणी पाहायला मिळतोय. रोहिदास बॉलर आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचं अंतिम स्लॉंगवरचं षटक या ठिकाणी पाहायला मिळतंय आपल्याला. रोहिदास बॉलर पाहायला मिळतोय. मिलिंद नॉन स्ट्राईक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. उंच खुरा फटका यष्टीरक्षक जज करेल बॉलला. सेकंड टर्म दोन्ही वेळेस आपण पाहिलं. सेकंड टर्मला या ठिकाणी आपण पाहिलं की झेल पकडली जाते. खेळाडू क्रमांक 3 मैदानातून येईल. बाहेर न्यू बॅट्समन इन होईल मैदानावरती. मिलिंद झाला या ठिकाणी बाद. तब्बल 14 धावसंख्या वैयक्तिक 4 चेंडूंमध्ये केली, तो देखील बाद झाला. महेश जातो आता मैदानावरती. महेश कोण? महेश जोगळे गेलाय खऱ्या अर्थानं मैदानावरती. चार चेंडूंमध्ये 14 मिलिंदने केल्या खऱ्या अर्थानं. जो स्ट्राईक हँडेड बॅट्समन जो सलामीसाठी गेला होता त्या खेळाडूनं धावा केल्या. पुढे एकदा बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती या खेळाडूला विकेट घेण्यामध्ये यश लाभलं. अगदी खालीच राहिला बॉल पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल. डॉट बॉलची सांगता. 2 चेंडूंचा खेळ संपला. उर्वरित 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. 20 चेंडू अद्याप संपले त्या ठिकाणी आणि धावा झाल्या धावफलकावरती तब्बल 39 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. रोहिदास बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतो. खूप चांगले 2 चेंडू फेकलेत. उर्वरित 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. समोरून उडवण्याचा प्रयत्न जरूर झाला खेळाडूचा, पण बॉल थांबत नाहीये. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावसंख्येसाठी येतोय चौकार. 4 धावसंख्येच्या साह्याने धावफलक मध्ये जाऊन पोहोचेल ते तब्बल 43 या आकड्यावरती. 43 धावसंख्या धावफलकावरती आता मात्र येऊन पोहोचले. 43 धावा धावफलकावरती झाले. 3 चेंडूंचा खेळ संपला. 3 चेंडू अजूनही उर्वरित बाकी असणार. जास्तीत जास्त धावसंख्या प्रतिस्पर्धी संघांच्या विरोधात एक चांगला डोंगर धावसंख्येचा उभा करावा लागणार आहे. आता रोहिदास बॉलर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. हा देखील खूप चांगला बॉल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक धाव आली या ठिकाणी. धावसंख्येत एकी आकड्यानं बदल केला जाईल आणि धावफलक मध्ये जाऊन पोहोचेल ते तब्बल 44 आकड्यावरती. समान आकडा धावफलक करते आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही आकडे समान पाहायला मिळतात. 3 गडी या ठिकाणी झालेले आहेत बाद. अनिल मिलिंद आणि त्याचबरोबर महेश मिनमिने हे खेळाडू बाद झालेत अद्याप. महेश धुळे हा खेळाडू झालाय बाद. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होतो का? यस, डेफिनेटली दुसरीचा प्रयत्न कॉल देखील झालाय दुसरीसाठी आणि त्या 2 धावा कंप्लीट देखील झाल्या आहेत. 2 धावा पहा जिद्दीने खरं तर धावतायत. खरं तर 2 आकडा धावफलकावरती ऍड केला जाईल. धावफलक मध्ये जाऊन पोहोचेल ते तब्बल 46 या आकड्यावरती. 46 धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. शेवटचा बॉल खरं तर शिल्लक असेल. हे सत्र संपण्यासाठी धावा कितपत पोहोचतात, कितपत मजल मारतायत हे पाहणं देखील आता खऱ्या अर्थानं खूप महत्वाचं असणार आहे. अक्रॉस द लाईन बॉल. शेवटच्या बॉल वरती केलाय प्रहार. बॉल थांबत नाहीये. बॉल जाईल बाउंड्रीच्या पलीकडे. 6 धावसंख्येसाठी 52 धावसंख्या झाल्या 24 चेंडूंमध्ये. आता करायच्या 53 धावसंख्येची गरज आहे. धाव होत आहेत का पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे.
हॅलो. चला 53चे या ठिकाणी पाठला करायचा आहे. सागर आणि विजय ही जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. सागर विजय ही जोडी आता मैदानावरती दाखल झाली आहे. साईडला बसलं शांती. 53चा या ठिकाणी पाठलाग करायचा विजयासाठी. 53 धावसंख्येची जो शेवटच्या क्षणी जो षटकार आला त्यानं नवसंजीवनी खऱ्या अर्थानं मैदानावरती निर्मित केली क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलंय. बॉल थांबत नाहीये. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पहिल्याच बॉल वरती घेतलाय समाचार. जसा महेश धुळेने जो प्रहार केला होता खऱ्या अर्थानं मैदानावरती षटकार मारून खऱ्या अर्थानं सुरुवात केली आणि ही चौकारानं सुरुवात खरं तर आता चार धावसंख्या धावपळीवरती आले. पहिल्याच बॉल वरती आलेली आहे चौकार. खूप चांगली बॅटिंग. लेफ्ट हँडेड बॅट्समन दोन्ही टीमचे लेफ्ट हँडेड बॅट्समन स्ट्रायकर साठी वापरले जात आहेत. हा देखील सफल झालाय. खेळाडू थांबला नाहीये. जशास तसं उत्तर ईट का जवाब पत्थर से. बॉल थांबत नाहीये. बॉल लेल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावसंख्येसाठी. आठ धावसंख्या आलेली आहे. 8 धावसंख्या धावपळीवरती आता मात्र येऊन पोहोचली. दोन्हीही लेफ्ट हँडेड बॅट्समन आता खऱ्या अर्थानं घातक ठरायला सुरुवात झाली. मागील सत्रामध्ये महेश धुळे घातक ठरला. 6 बॉलवरती जास्त धावसंख्या जमवून त्याने मात्र खेळ सोडला मैदानातून बाहेर. शेवटच्या बॉलला लागलेली विकेट. दुसऱ्या सत्राला सुरुवात. प्रहार देखील त्याच पद्धतीचे चालू. ज्या पद्धतीचे पहिल्या सत्रामध्ये डान्सिंग द डाऊन पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. पंचांकडे अपील केली जाते. 2 बॉलवरती आलेले चौकार. त्यानंतर 8 धावसंख्या धावपळीवरती आता येऊन पोचले. 8-10 धावपळीवरती लागल्या जातात. सागर आणि विजय ही जोडी मैदानावरती. 3 चेंडूंचा खेळ संपला. 8 लागल्यात. 53चा पाठलाग करायचा या ठिकाणी. त्याच्यातील 8 धावा झाल्यात अद्याप. टाप केलं बॉलला. एक कंप्लीट. येस डेफिनेटली एकच धाव या ठिकाणी मात्र कंप्लीट केली जाईल. धावसंख्येत देखील आकड्यानं बदल केला जातोय. 9 धावसंख्या धावपळीवरती आता मात्र येऊन पोचल्यात. षटक समाप्तीच्या दिशेने मात्र मार्गक्रमण करतोय. 4 चेंडूंचा खेळ संपला. 4 चेंडूंमध्ये 9 जमवल्या. त्यातील एक डॉट बॉल, एक सिंगल आणि त्याचबरोबर 2 चौकार ही षटक रचना आपल्याला पाहायला मिळते. हे षटक संपण्यासाठी अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि पोचायचं खरं तर बॅटिंग करणाऱ्या टीमला 53 धावसंख्येपर्यंत. त्याच्यातील 8 धावसंख्येचं ओझं कमी झालंय. अजून उर्वरित चेंडूंमध्ये 45 धावसंख्येपर्यंत मजल मारायची. चेंडू शिल्लक असणारे तब्बल 20 बॉलमध्ये अजूनही 45ची मजल मारायची. हा देखील खूप चांगला बॉल. फर्स्ट क्लिपमधून बॉल कादर झाला आहे. गलीचा क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचतोय. एक कंप्लीट. तू मैमय हा नाही म्हणतात. 2 धावा कंप्लीट केल्यात अगदी सहजरित्या. 2 कंप्लीट झाल्यात. 2ने बदल होईल धावपळकात आणि धावपळक मात्र दम पोहोचले ते तब्बल 11 या आकड्यावरती. 11 धावसंख्या धावपळकरती लागली जाते. 53 करायच्यात. त्याच्यातील 11 जरूर आल्यात. अजूनही 42ची गरज असणार आहे. 19 मध्ये 42 तयार करायच्यात अजून. या होत आहेत का हे पाहणं देखील आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. 4 षटकांचा सामना असणार आहे. यानंतर मॅच असेल
सोरावली टीमने अगदी खूप चांगली बॉलिंग केली पहिल्या सत्रामध्ये. कमी धावसंख्येवर थांबवलं होतं. कदाचित 28 धावसंख्या जमवल्या होत्या प्रतिस्पर्धी बीड संघाने. 29चं टार्गेट होतं खरं तर. आणि 2 षटकामध्येच खरं तर मॅच जिंकले होते. षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहता पहिलं संपलं जात आहे. 1 षटकाच्या अंतिम धावफलकावरती धावा येऊन पोहोचल्यात तब्बल 11 धावा झाल्यात धावफलकावरती. अजूनही विजयासाठी 18 चेंडूंमध्ये करायच्यात 42. 18 मध्ये 42 बनवायच्यात. धावा होत आहेत का पाहणं आता खूप गरजेचं असणार आहे. प्रत्येकी षटकामध्ये किमान 13 ते 15 धावसंख्या आता येणं खूप गरजेचं आहे. कंपल्सरी 14 प्रति षटकामागे धावा येणं आता खूप गरजेचं ठरणार आहे. कारण की 53 झाल्यात. टार्गेट ठेवलं एक सेट टार्गेट आणि त्याच्यातील 11 धावसंख्येचा आता पाठपुरावा झाला आहे 6 चेंडूंमध्ये. लेफ्ट हँडेड बॅट्समन पुन्हा एकदा बॅटिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. अविनाश गोलंदाज षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अविनाशच्या खांद्यावरती धुरा दिली आहे आता खरं तर बॉलिंगची. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. शफल होऊन बॅकफूटवर येऊन पंच करणं देखील तितकंच वेट अँड वॉच अँड हिट खरं तर करावं लागतं. संयम आणि शांततेनं खरं तर या फटक्यांवरती आक्रमण करावं लागतं. ज्या मेरिटने खऱ्या अर्थानं गोलंदाजी चालू आहे ना, खूप चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. कारण की फलंदाजांच्या विरोधात बॉलिंग चालू आहे खरं तर. त्याची जो बॅटचा रडार, बॅटचा स्पीड, जी मेरिट आहे, जी खेळण्याची पद्धत आहे, त्या पद्धतीच्या विरोधात खरं तर गोलंदाजी चालू आहे. म्हणूनच गोलंदाज खरं तर सक्सेसफुल ठरतो डॉट बॉल फेकण्यामध्ये. पुन्हा एकदा लेफ्ट हँडेड बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय सागर. पुन्हा एकदा फिरून खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. घ्यायची की नाही हा प्रश्नचिन्ह खऱ्या अर्थानं पडलाय त्यांना. हा देखील डॉट बॉल येतोय. विजय सागर ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. शफलून थोडं बॅकफूटवर येणं खरं तर खेळाडूसाठी आता खूप गरजेचं असणार आहे. कारण की ह्या फटक्यांवरती जर या चेंडूंवरती प्रहार करायचा असेल तर या फटक्यांची गरज आहे खऱ्या अर्थानं. बाद झाला खेळाडू. असं वाटलं की आता आपला संपर्क होत नाही बॅट चेंडू फळीचा. डान्सिंग तर डाऊन झाला आणि त्यानंतर अपेक्षा सोडली ज्यावेळेस यष्टीरक्षकाने चेंडू पकडला त्यावेळेस. विकेट लागली जाते. 3 डॉट बॉल झाला खरं तर. आणि धावपळकाची परिस्थिती आता थोडीशी बिकट पाहायला मिळते. 11 बरं थांबली. 42 अजून बनवायच्यात. कदाचित येणाऱ्या 3 चेंडूंवरती प्रहार करणं आता खूप गरजेचं असणार आहे. महत्त्वाचं ठरेल खरं तर. न्यू बॅट्समन दिनेश मैदानावरती दाखल झाला. अष्टपैलू संघाकडून कामगिरी करतोय खरं तर. राईट हँडेड बॅट्समन. 5 क्षेत्ररक्षणात आता बदल केली जाईल कारण की डोकेदुखी खरं तर होती मैदानावरती लेफ्ट हँडेड बॅट्समनची. कारण की लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला थोडंसं अडचण करतो. कारण की प्रत्येक बॉलवरती जशी स्ट्राईक रोटेट होईल तसं मात्र क्षेत्ररक्षण चेंज करावं लागतं. न्यू बॅट्समन दिनेश दाखल झाला खरं तर आता. लोअर फुल टॉस होता खरं तर. बॉल कनेक्ट जरूर झालाय पण नशिबाची चौकार. खरं तर क्रिकेटमध्ये एक समीकरण आहे, ज्यावेळेस धावा येत नाही ना प्रतिस्पर्धी संघाला त्या धावा जमवायला खूप वेळ लागतो. आणि त्या धावा फुकटमध्ये जर यायला सुरुवात झाली तर तिथून धावसंख्येला उधाण यायला अगदी मेट्रो किंवा बुलेट ट्रेन ज्या स्पीडनी धावतं त्या स्पीडनी धावण्याची क्षमता आता बॅट्समनकडे असते. कारण की नशिबाने आलेल्या चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चौकाराच्या साह्याने धावफलक आले तब्बल जाऊन पोचलं 15 या आकड्यावरती. 15 धावसंख्या धावफलकावरती आता मात्र येऊन पोचली. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. उंच खुरा फटका फॉलो थ्रो मध्ये येतोय. क्षेत्ररक्षक जज करण्याचा प्रयत्न.
एक धाव या ठिकाणी सहजरित्या अगदी सहज कंप्लीट केली. धावसंख्येत देखील आकड्यानं बदल केला आणि धावफलकमध्ये जाऊन पोहोचलंय ते तब्बल 16 या आकड्यावरती. 16 धावसंख्या धावफलकावरती आता मात्र येऊन पोहोचली आहे. झेल सोडली आहे जरूर आता या ठिकाणावरून. किती जखमेवर मीठ सोडतं बॅट्समन हे पाहणं देखील आता खूप महत्त्वाचं आहे. दिनेश बॅट्समन आहे ज्याची अद्याप झेल सोडली, त्यानंतर त्याला मिळालेला नशिबाचा चौकार. 2 शिवंदान खरं तर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाले. आता संघर्ष कसा करतो हे पाहणं देखील खूप महत्त्वाचं असणार आहे. फर्स्ट स्लिपमध्ये लेझी लेझी क्रिकेट एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न डेफिनेटली कंप्लीट होते का धाव. एकच धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येत देखील आकड्यानं बदल केले जाईल. 17 धावसंख्या. धावफलकावरती धाव येऊन पोहोचल्या तब्बल 17 धावसंख्या झाल्यात आणि आता 53चा पाठलाग करायचा आहे. खरं तर 53चा पाठलाग करत असताना या धावसंख्येचा पाठपुरावा करायचा आणि त्याच्यातील 17 धावसंख्या धावफलकावरती येऊन पोहोचलेत म्हटलं तर अजून 18.0च्या सरासरीनं 36 धावसंख्येपर्यंत आता पोचायचं प्रति षटकामागे. 6 षटकारांचं खरं तर ही मॅच असणारे संमिश्रण असणारे. 12 चेंडूंमध्ये 36 धावसंख्या बनवायचे. खरं तर 12 मध्ये 36 बनवायचे आहेत. कुठपर्यंत मजल मारतो आता हे पाहणं महत्त्वाचं असणार. गोलंदाजीचा कौल कोणाच्या अंगावर ही धुरा दिली जाते कारण की 2 बॅट्समन साक्षीदार आहेत खरं तर त्या बॉलरला फेस करण्यासाठी. 36चा पाठलाग करायचा. 18.0ची सरासरी म्हटलं तर 6 चेंडू मैदानाच्या बाहेर षटकारासाठी जर गेले तर मॅच विजय होऊ शकतात 12 चेंडूंमध्ये. किमान प्रत्येक षटकामध्ये 3 षटकार येणं आता खूप गरजेचं आहे. किंवा या गोलंदाजावरती जर प्रहार झाला किंवा या गोलंदाजावरती कदाचित 3 चेंडू डॉट आले तर 60 ते 70% सामना हा बॅटिंग करणाऱ्या टीमकडून निघून जाऊ शकतो. खूप चांगला बॉल, त्यावर प्रहार देखील केलं. बॉलर अगदी अगदी पंचांकडे अपील केली आहे. 2 धावा या ठिकाणी अगदी आपण बहाल कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्येत 2 आकड्यांना बदल. आता एकेरी दुहेरी धावसंख्याने इतकं काही बिघडणार नाही आहे मैदानावरती. जास्तीत जास्त धावसंख्या करावी लागेल आता खरं तर मैदानावरती. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं ही खूप मोठी गोष्ट आहे खरं तर बॉलिंग करणाऱ्या टीमची. कारण की जे मोठे फटके आहेत चौकार षटकार जे नशिबाने आले तेच, जी मिसफील्ड झाली ती. एक धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येत देखील आकड्यांना बदल केला जाईल आणि धावफलकामध्ये जाऊन पोहोचले ते तब्बल दिनेश बॅट्समन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. 20 धावा धावफलकावरती आता मात्र येऊन पोहोचलं. पुढे एकदा बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर. एक धाव येते. धावसंख्येत एक आकड्याने बदल केला जाईल. 21 धावा धावफलकावरती आता येऊन पोहोचल्यात. चेंडू संपलेत खरं तर या षटकातील 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलाय. चला विनंती असेल की चोरावली टीमचा कर्णधार आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये या. चोरावली टीम क्रॉस द लाईन शफल झालाय. बॉलला हुक केलाय. क्षेत्ररक्षक देखील आहे या ठिकाणी आणि त्याचबरोबर मुख्य पंचांच्या भूमिकेत राजेश धुळे. राजेशजी आपल्याला विनंती, आपल्या समोर जे स्टंप आहेत ना ते समोरच्या दिशेने वाकले गेलेत. येस थँक्यू. धावफलकावरती धावा येऊन पोहोचल्या. तब्बल 23 धावा झाल्या धावफलकावरती. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती हा देखील मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न जरूर केला जातो. यष्टीरक्षक वेध घेतो चेंडूचा. वेगानं येतं चेंडूवरती क्षेत्ररक्षक. एक धाव देखील आता वाचवली जाते कारण की क्रिकेटमध्ये कोणत्या क्षणी कोणता चमत्कार होईल, कोणत्या बॉलरवरती किती मार पडेल खऱ्या अर्थाने हे सांगणं कठीण असतं. एकच धाव आली आहे. धावसंख्येत देखील आकड्यानं बदल केला जाईल. 24 खरं तर तिसऱ्या षटकाच्या समाप्तीपर्यंत येऊन पोहोचलाय.
क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचा एकही अतिरिक्त चेंडू अद्याप मैदानावरती पडलेला नाहीये. 18 चेंडूंमध्ये एकही अतिरिक्त चेंडू नाहीये. 18 चेंडूंचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा आल्या तब्बल 24 क्षमा असावी. 24 धावसंख्या, अजूनही 29 धावसंख्येची गरज असणार आहे या ठिकाणाहून. 6 मध्ये 29 करायचे म्हटलं तर 4 षटकार कंपल्सरी मारावे लागतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. त्यावेळेस 24 आणि त्यानंतर उर्वरित 2 चेंडूंवरती 5 धावसंख्या करावी लागेल. आक्रमण करावं लागणार आहे आता. कंपल्सरी 4 षटकार मैदानाच्या बाहेर फेकावे लागतील. ते होतंय का पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. चोरावली टीम आपल्याला विनंती आहे, चोरावली टीम की आपला कर्णधार या ठिकाणी यायचं आहे. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहताय राहुल बॉलर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहा 29 पासून वंचित ठेवायचा आता प्रतिस्पर्धी संघाला. तर बॅटिंग करणाऱ्या टीमला 29 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पाठलाग कुठपर्यंत होतोय पाहणं तर तितकंच महत्त्वाचं असणार आहे. 29चा पाठलाग सूरजच्या हातामध्ये दिलाय गोलंदाजीचा कौल. पंचांकडे देखील अपील केली जाते. एक धावेची आता 28 ची गरज आहे. एक आली 28. 5 मध्ये 28 करायच्यात. आता 5ही चेंडूंवरती आक्रमण करावं लागेल. चेंडू जास्तीत जास्त लांब पोचवावे लागतील तर विजयाच्या समीप जाण्यासाठी प्रयत्न तेवढा होऊ शकतो. कदाचित पहिल्या 2 बॉलवरती जर आक्रमण झालं तर बॉलरवरती थोडासा प्रेशर क्रिएट होणार आहे. 5 मध्ये करायच्यात 28. हा देखील डॉट बॉल. आता एखादा नो बॉल आणि त्यावरती आलेला षटकार मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. दिनेश आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. दोन्ही डॉट बॉल झाला. पुन्हा एकदा डान्सिंग द डाऊन खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाला चकमा देण्याचा प्रयत्न. बॉलचा जरूर आपल्याला पाहायला मिळाला, पण मैदानाचे आउटफील्ड खूप सुंदर आपल्याला पाहायला मिळतो. फास्ट देखील आणि तितकं सुसज्ज असं मैदान देखील आपल्याला पाहायला मिळतंय. एक धाव आली आहे. एक धावाने समीकरण बदललं जाईल. 26 धावसंख्या झालेली आहे धावफलकावरती. बॅटिंग करणाऱ्या टीमला शेवटचा षटकार खऱ्या अर्थानं खूप नवसंजीवनी दिली. नवसंजीवनी देणारा तो षटकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. जास्त धावसंख्या असल्यावर 11च्या 11 खेळाडू बॅटिंग करणारी टीम देखील थोडंसं वाटलं की बॅकफुटवर पंच होतोय आपला. त्यावेळेस त्यांनी देखील 2 चेंडूंचा खेळ झाला. शेवटच्या षटकातील आशा सोडून दिली की या धावसंख्येपर्यंत पोहोचणं थोडंसं कठीण काम होऊ शकतं. चला चोरावल्या टीम आपल्याला विनंती आहे या ठिकाणी. चोरावल्या टीम, हंबरपाडा टीमने अगदी क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. आक्रमण केलं. हे फटके आधी येणं गरजेचं होतं. दुसऱ्या षटकापासून हे फटके येणं गरजेचं होतं. धावफलक मात्र 6 या आकड्याच्या सहाय्याने धावून पोहोचेल ते तब्बल 33 या आकड्यावरती. अजूनही 20 धावसंख्येची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहे. एक मध्ये 20 बनवायच्यात आता या ठिकाणी. एक चेंडूमध्ये आता 20 धावसंख्येचा पाठपुरावा करायचा आहे. 1 मध्ये 20.